मधील हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय। अजित पवार सध्या आघाडीवर आहेत आणि योगेंद्र पवार हे पिछाडीवर आहे। तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत, मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे पिछाडीवर आहेत। तर पंतप्रधान मोदी संध्याकाळी 7 वाजता आणि नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत आणि काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे हे पिछाडीवर आहेत। आशिष फडणवीस माझ्यासोबत आहे। आशिष भाऊ, काय सांगणार? आनंदाचा क्षण आहे। या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मेहनत अपार होती। अतिशय मेहनत केलेली आहे। गेले जवळपास 6 महिने ते सतत फिरतीवर होते आणि त्यांची मेहनत आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांची ही मेहनत आहे, ज्यांनी हा अतिशय नेत्रदीपक असा विजय दिसतोय। काय वाटतं? 2014 ते 19 मुख्यमंत्री होते ते, यावेळेसही जे यश मिळालेलं आहे 126 पेक्षा जास्त जागा, म्हणजे 2014 पेक्षा जास्त जागा भाजपला दाखवत आहे। तुम्हाला वाटतंय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री व्हावे? भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना हे वाटतंय की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण सर्व लोक मिळून ठरवतील जेव्हा एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला वाटते का? नक्कीच। काय वाटतंय? त्यांनी जे काम 2014 ते 2019 केलं होतं, त्या कामाची ही पोचपावती आहे। गेल्या 2.5 वर्षातही त्यांनी काम केलं, पण ते जे काम होतं ते एका वेगळ्या लेवलचं काम होतं आणि त्यामुळे तसं काम करायला त्यांना संधी मिळाली तर फार चांगलं। इतकं मोठं यश तुम्हाला अपेक्षित होतं की एवढं मोठं यश मिळेल? जे वातावरण लोकसभेत होतं, मोठा फटका बसला होता, त्यानंतर रान पिछाडलं भाजपच्या नेत्यांनी प्रचारासाठी, वाटत होतं? बघा, मी काही राजकीय व्यक्ती नाही, त्यामुळे मी काही राजकीय कमेंट करू शकत नाही, पण जेवढी मेहनत सुरू होती त्यांनी आम्हाला हे नक्की माहीत होतं की आम्ही विल गेट अ गुड रिझल्ट। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानू माटे, TV9 मराठी, नागपूर।